कार घेताना आपण अनेकदा त्यातले सेफ्टी फीचर्स, त्याला किती सेफ्टी रेटिंग्स मिळालेले आहेत, त्यामध्ये किती एअरबॅग्स आहेत ह्याचा विचार करतो. जर कारमध्ये जास्त एअरबॅग्स असतील तर ती कार वापरण्यासाठी सुरक्षित आहे असं आपण मानतो. मात्र कारमधल्या याच एअरबॅग्समुळे एका 25 वर्षीय तरुणाचा जीव गेलाय. आता ते कसं, हेच मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. मुंबई जवळच्या मीरा भाईंदरमध्ये 25 वर्षांचा मोहित सोनी फक्त कारमध्ये बसला होता. कार सुरू देखील त्याने केली नव्हती. यातच अचानक मध्ये एअरबॅग उघडली आणि त्यामुळे त्याचा मृत्यू झालाय. अचानक ही एअरबॅग उघडल्यामुळे त्याचा झटका त्याच्या मानेला बसला आणि गंभीर दुखापत झाली. यामुळे अति रक्तस्राव झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. आता एखादा मोठा झटका लागल्याशिवाय किंवा अपघात झाल्याशिवाय कारचे एअरबॅग्स उघडत नाहीत. मग ह्या कारचे एअरबॅग्स कसे उघडले असा प्रश्न उपस्थित होतोय. तर मोहित ज्या कारमध्ये बसला होता ती 10 ते 15 वर्ष जुनी होती. कारमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे किंवा सेन्सर्स काम करत नसल्यामुळे अचानक ह्याची एअरबॅग उघडली अशी शक्यता वर्तवली जाते. आता कार बरीच जुनी असल्यामुळे त्याला गंज चढला असेल किंवा इतर काहीतरी तांत्रिक बिघाड झाला असेल असा दावा देखील केला जातोय. त्यामुळे तुमच्याकडे जर जुनी कार असेल तर त्याचा मेंटेनन्स, सर्व्हिसिंग लगेच करून घ्या. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि फॉलो करायलाही विसरू नका. नमस्कार.